अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि तिसरा अध्याय चालू झालेला आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये प्रथम ब्राह्मण आपण पूर्ण केलं आणि द्वितीय ब्राह्मणाला आपण सुरुवात केलेली आहे. तर त्याचाच एकदा संक्षिप्त पुनरावृत्ती घेऊन आपण पुढे जाऊया. तेव्हा आपण मागच्या वेळेस तिसऱ्या अध्यायातील दुसऱ्या ब्राह्मणामध्ये प्रथम श्लोक आपण पाहिला आणि त्या श्लोकामध्ये अर्थ असा होता की याज्ञवल्काला जारत्कार व अर्थभाग असे हे दोघं जण भेटले आणि त्यांनी विचारले की याज्ञवल्क्य ग्रह किती आहेत आणि अतिग्रह किती आहेत. आता ग्रह आणि अतिग्रह याच्याबद्दल पुष्कळ चर्चा झालेली. त्याच्यावर आता हे जारत्कार आणि अर्थभाग हे दोघं जण भेटले त्यांना आणि त्यांनी हा प्रश्न विचारला की ग्रह एकूण किती आहेत आणि ग्रह आणि अतिग्रह किती आहेत. त्याच्यावर याज्ञवल्क्याने उत्तर दिलं की 8 ग्रह आहेत आणि 8 अतिग्रह आहेत. अर्थभाग म्हणाला की ते 8 ग्रह कोणते आहेत आणि अतिग्रह सुद्धा 8 अतिग्रह कोणते आहेत त्याच्यावर त्यांनी सांगितलं. तर प्रश्नामध्येच हा मंत्र आहे फक्त. पुढचं त्याचा आशय जो आहे तो पुढच्या मंत्रामध्ये. तर अथ हैनम यामध्ये ह शब्द जो आहे तो इतिहासात सूचित करण्यासाठी आहे. अर्थात अनंतर म्हणजे अश्वलच्या चूप होऊन जाण्यावर त्या प्राकृत याज्ञवल्क्याने जो काही जारत्कार गोत्र असणारा जो कोणी होता त्या जारत्कारत्व या व अर्थभाग ह्या ऋतभागाच्या पुत्राने विचारले की तो आपल्या अभिमुख करण्यासाठी असं बोलला की हे याज्ञवल्क्य किती ग्रह आहेत आणि किती अतिग्रह आहेत. तेव्हा हा जो प्रश्न आहे हा पूर्वीसारखाच आहे. त्यामध्ये फक्त इति शब्द जो वाक्याची ही समाप्ती सूचित करत आहे. परंतु हा जो प्रश्न आहे तो सम्य प्रकाराने जाणलेले ग्रह आणि परिग्रह याच्या विषयासंदर्भात आहे अथवा न जाणलेल्या विषयाच्या संदर्भात सुद्धा आहे. जर ग्रह आणि अतिग्रह सम्यक प्रकाराने ज्ञात होत असतील तर त्यामध्ये राहणारे जी गुण आणि जी संख्या आहे ती देखील ज्ञात होऊन जाईल. त्या अवस्थेमध्ये ग्रह किती आहेत आणि अतिग्रह किती आहेत असे संख्याविषयक प्रश्न उत्पन्न होणार नाहीत. आणि जर त्यांना अज्ञात मानले तर संख्याविषयक प्रश्न उत्पन्न होणार. अशा या दशेमध्ये हा कोणता ग्रह आहे आणि अतिग्रह हा कोणता आहे अशा प्रकारचा प्रश्न केला पाहिजे होता. पण ग्रह किती आहेत आणि अतिग्रह किती आहेत असा हा जो प्रश्न विचारला तर तो ह्या ठिकाणी उचित आहे की नाही याचा विचार करावा लागेल. याच्याशिवाय ज्यांच्या सामान्य स्वरूपाचे ज्ञान असते त्यांचीच विशेष रूपाने जाणण्यासाठी असा प्रश्न असू शकतो. ज्या प्रकारे की ब्राह्मण कठशाखा आणि कलाप शाखेच्या बाबतीत असतो त्याप्रमाणे येथे ग्रह आणि अतिग्रह नाम असणाऱ्या कोणत्याही पदार्थ लोकांमध्ये प्रसिद्ध नसतो ज्यांच्याने की त्याचा विशेष ज्ञानाच्यासाठी प्रश्न केला आहे. परंतु पहिले अतिमुच्चते आणि अतिमुक्त होत असतो असे सांगितले आहे आणि मुक्ती ग्रहग्रहिताचीच होत असते ती अतिमुक्ती आहे. आणि हा जो प्रकार 2 वेळेला सांगितला तर ह्यापासून ग्रह आणि अतिग्रह याची प्राप्ती होते. त्यावर शंका विचारली होती की परंतु तर वाघ चक्षु आणि प्राण आणि मन ह्या 4च ग्रह आहेत तेव्हा अतिग्रहाचे ज्ञान असतेच. म्हणून सम्यक प्रकाराने ज्ञान होण्याच्या कारणाने त्याच्या विषयामध्ये ते किती आहेत असा प्रश्न उत्पन्न होऊ शकत नाही. त्यावर मग समाधान करताना म्हणतात की अशी काही गोष्ट नाही कारण तेथे असा निश्चय नाही केला की अर्थात तेथे असे दाखविले जाणे अभिष्ट नाही की ते 4च आहेत. येथे तर ग्रह आणि अतिग्रह दर्शनामध्ये याचे 8 8 गुण हे 8 संख्या दिलेली आहे आणि हा हा जो गुण आहे तो अभिष्ट आहे. या कारणाने ते किती आहेत असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. पूर्व ब्राह्मण वाक्याने समुक्ती ही सात्यमुक्ती ही मुक्ती ही अशा प्रकारे मुक्ती आणि अतिमुक्ती हे 2 दाखविले आहेत आणि त्यामुळे ग्रह आणि अतिग्रह देखील सिद्ध होऊ शकतात. त्यामुळेच अर्थभाग हा प्रश्न करत आहे. यावर याज्ञवल्क्य सांगतात की 8 ग्रह आहेत आणि 8 अतिग्रह आहेत. तर ते अर्थभाग विचारत आहे की जे 8 ग्रह आहेत ते नियमानुसार कोणाच ग्रहण करून घेतात ह्याच्याविषयी विस्ताराने सांगा. त्यानंतर मग पुढील मंत्रामध्ये त्या घ्राणादी इंद्रियाचे ग्रहत्व आणि गंधादी विषयाचे अतिग्रहत्व हे सांगितलेले आहे. तेव्हा प्राणच ग्रह आहे आणि तो अपानरूप अतिग्रहाने ग्रहित होतो कारण की प्राण आणि अपानानेच गंधास गंध घेता येतो. आता प्राणच ग्रह आहे. प्राण शब्दाने ते घ्राणेंद्रिय संबोधन केले आहे कारण हे की हे
त्याचेच प्रकरण आहे. आता प्राण म्हणजे वायू, आणि जेव्हा प्राण आपण म्हणजे श्वास बाहेर सोडतो तेव्हा त्याला प्राण म्हटलेलं आहे, आणि जेव्हा श्वास आपण मध्ये घेतो तेव्हा त्याला अपान म्हटलेलं आहे. तेव्हा श्वास मध्ये घेताना गंध येतो, त्यामुळे अपानाने गंध प्राप्त होतो, असं या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की तो वायूच्या सहित तो अपानामध्ये अर्थात गंधामध्ये धरून अपान गंधाचा साथी आहे, आणि यामुळे अपानास गंध संबोधन केलेले आहे. कारण अपानानेच गंध मिळतो. कुठलाही सुगंध असो किंवा दुर्गंध असो, तर त्याचा जे अनुभव येतो तो अपानामुळेच, म्हणजे श्वास मध्ये घेतल्यामुळेच होतो. कारण की संपूर्ण लोक जे आहेत ते अपानाद्वारासाठीच प्राप्त झालेल्या गंधास घ्राणेंद्रियाद्वारे गंध घेत असतात. आणि ह्यानेच असे सांगितले आहे की प्राणी अपानानेच गंधाचा गंध घेत असतात. त्यानंतर पुढचा जो आपण विस्ताराने श्लोक पाहिला तो म्हणजे वाकच ग्रह आहे, ते नामरूप अतिग्रहाने ग्रहित आहे. कारण की प्राणी वाकनेस त्याचे उच्चारण, आता विविध प्रकारचे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियाचं हा ग्रहरूप आणि अतिग्रहरूप काय आहे हे आपण पाहतोय. तेव्हा सुरुवात ही वाणीने केलेली आहे. वाक हे ग्रह आहे आणि ते नामरूपाने अतिग्रहाने ग्रहित आहे. कारण प्राणी जे आहेत ते वाकच्याच ह्याच्याने नामाचे उच्चारण करत असतात. त्यानंतर जिव्हाच ग्रह आहे ते रसरूप अतिग्रहाने ग्रहित असतात. जो शब्द आहे आणि जो स्पर्श किंवा तो त्याचा विषय जो आहे इंद्रियाचा, त्याला त्यांनी अतिग्रह म्हटलंय, आणि जो मूळ इंद्रिय आहे त्याला ग्रह असं म्हटलंय. कारण की प्राणी जिव्हेनेच रसाचे विशेष रूपाने जाणत असतात. चक्षुष ग्रह आहे आणि ते रूप अतिग्रहाने ग्रहित असतं, कारण की प्राणी चक्षुनेच रूपास पाहत असतात. रूप हा त्याचा विषय आहे, आणि त्या विषयालाच अतिग्रह असं म्हटलंय. तेव्हा रूप हे अतिग्रह आहे आणि चक्षु जो आहे तो ग्रह आहे. श्रोत्रच ग्रह आहे आणि ते शब्दरूप अतिग्रहाने गृहीत धरले जातात. कारण की प्राणी श्रोत्राने शब्दास ऐकत असतात. मनच ग्रह आहे आणि ते कामरूप अतिग्रहाने गृहीत धरलेले आहे. कारण की प्राणी जो आहे तो मनानेच कामाची कामना करत असतो. त्यानंतर हस्त जे आहेत ते ग्रह आहेत ते कर्मरूप अतिग्रहाने करण घेत असतात. प्रा पा पाणी हस्तानेच कर्म करत असतात. प्राणी जे आहेत ते प्राणी हस्तानेच कर्म करत असतात. त्वचाच ग्रह आहे आणि ते स्पर्शरूप अतिग्रहाने ग्रहित होत असतं. कारण की प्राणी त्वचेने स्पर्शास ग्रहित करत असतात, त्या स्पर्शास जाणत असतात. अशा प्रकारे हे 8 जण, 8 ग्रह आहेत आणि 8 अतिग्रह आहेत. म्हणजे या ठिकाणी पंचज्ञानेंद्रिय, त्यानंतर मन आणि 3 कर्मेंद्रिय असे धरलेले आहेत. असे ह्या दोन कर्मेंद्रिय मन आणि पंचज्ञानेंद्रिय, आणि याचे 8 विषय काय आहेत ते सांगितले. तेव्हा इंद्रिय आणि अष्टविषय, तर अष्टइंद्रिय जे ते ग्रह आहेत आणि अष्टविषय जे आहेत ते अतिग्रह आहेत. तेव्हा याचा आशय असा आहे की वाकच ग्रह आहे, कारण की असत्य, अनृत, असभ्य व बिभत्स इत्यादी वचनाने प्रवृत्त आसक्तीची हे विषयभूत अध्यात्म परिच्छिन्न वाकानेच हे ग्रहित लोक हे होऊन लोक त्याची विस्मृती न राहता, या कारणाने वाकच ग्रह आहे. आणि अतिग्रहणाच्या स्थानामध्ये अतिग्रहण असे दीर्घ प्रयोग छांदस वैदिक प्रक्रियेच्या अनुसार आहे. वाकच वक्तव्य विषयाच्या त्यालाच वशीभूत होतात. म्हणजे वक्तव्य विषयाच्याच प्रयुक्त होणारे वाक त्याला वशीभूत होतात, आणि म्हणून त्या कार्याच्या कार्यवाहीशिवाय त्याची मुक्ती होत नसते. ह्या ध्यानानेच हे सांगितले जाते की वाक नामरूप अतिग्रहाने ग्रहित केल्या जातो. कारण की वक्तव्याची जी आसक्तीने प्रवृत्त होण्यावर ते सर्वच अनर्थाने युक्त होत असतात. शेष मंत्राचे अर्थ हे त्याच्या समानच आहेत. बाकी प्रत्येक इंद्रियाचा ग्रह आणि अतिग्रहाचं जे वर्णन आहे ते आपण या मंत्राच्या अर्थामध्ये पाहिले. तेव्हा अशा प्रकारे त्वकपर्यंत 8 ग्रह आहेत आणि स्पर्शपर्यंत अतिग्रह आहेत. तेव्हा 8 विषय आणि 8 इंद्रियाचा हा विषय इथे सांगितला आहे. आता त्याच्यापुढे मृत्यूचा विषय सांगितला आहे. म्हणजे मृत्यू या ग्रह आणि अतिग्रहाच्या संबंधित कसा आहे. तेव्हा सर्व भक्षक हे मृत्यू कोणाचे खाद्य आहे. मृत्यू हा विषय जो आहे ना तो प्रत्येक माणसाच्या जिज्ञासेचा महत्त्वपूर्ण विषय आहे. तेव्हा ग्रह आणि अतिग्रहाचा उपसंहार या मृत्यूच्या निमित्ताने केलेला आहे. आता मंत्र क्रमांक 10 त्याच्यामध्ये ग्रह आणि अतिग्रहाचा उपसंहार जाणल्यावर अर्थभाग नंतर सांगत आहे की याज्ञवल्क्यादी होवा इदम सर्व मृत्योरन्नम का स्मित सा देवता, अस्या
मृत्युरन्नाम इत्या अग्निर वै मृत्योः सोपामन्नाम पुनर्मृत्युम जायती. म्हणजे हे याज्ञवल्क अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क असे असा अर्थभागाने म्हटले की हे जे काही दिसत आहे ते सर्व मृत्यूचे खाद्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मृत्यू त्याला खाऊन टाकत असतो. ते परिवर्तनशील आहे आणि म्हणून त्याचा नाश हा निश्चित आहे. आणि म्हणून त्या प्रत्येक वस्तूला आणि प्रत्येक दृश्याला त्याने काय सांगितलंय की हे सर्व जे आहे हे मृत्यूचं खाद्य आहे. तर ती जी देवता कोणती आहे की जिचे खाद्य मृत्यू आहे, यावर याज्ञवल्क्य म्हणतो की आता हे मृत्यू कोण आहे आणि मृत्यूची देवता कोण आहे, यावर याज्ञवल्क्य म्हणतात की अग्नीच मृत्यू आहे आणि तो जलाचे खाद्य आहे. म्हणजे आता म्हणजे अग्नी स्वतः मृत्यू आहे आणि मृत्यूचा मृत्यू करणारा कोण आहे, तर ते जल आहे. अशा प्रकारे ज्ञानाने या पुनर्मृत्यूचा सुद्धा पराभव होतो. कारण अग्नी जर नष्ट झाला तर पुन्हा एकदा मृत्यू होणार नाही. त्यामुळे अग्नी हा मृत्यू आहे. अग्नी हा पूर्णपणे सगळ्यांना ग्रहण करून म्हणजे पूर्ण गिळून टाकतो किंवा नाश करतो. आणि म्हणून त्या अग्नीला मृत्यू असं म्हटलंय. परंतु त्या अग्नीला सुद्धा मारणारा हे जल आहे. म्हणून एकदा जलाचा संपर्क अग्नीशी झाला की पुन्हा एकदा मृत्यू होण्याचा संबंध येत नाही. आणि म्हणून त्याला पुनर्मृत्यूचा पराभव असं म्हटलंय. तेव्हा त्याचा आशय असा आहे की हे याज्ञवल्क्य असे अर्थभावाने म्हटले आहे की ते जे काही आहे ते सर्व मृत्यूचे खाद्य आहे. आणि हे जेवढे पण व्याकृत जग आहे सर्वच मृत्यूचे खाद्य आहे. कारण की ग्रहता ग्रहातिग्रहरूप मृत्यूने ग्रस्त होऊन सर्व उत्पन्न होते आणि नाशास जात असते. म्हणून अशी ती देवता कोण आहे की जिचा मृत्यू देखील खाद्य आहे. जे जे हे जेवढे व्याकृत जग आहे हे सर्वच मृत्यूचे खाद्य आहे. कारण की ग्रहातिग्रहरूप मृत्यू देखील हे खाद्यच आहे. असं जसे हे मृत्यू ज्याच्यासाठी त्या मृत्यू हीच ज्याच्यासाठी अन्न आहे असे अन्य श्रुतीने सुद्धा सांगितले. येथे प्रश्नकर्त्याचा हा जो अभिप्राय आहे की जर याज्ञवल्क्याने कोणता कोणता मृत्यू दाखविला आहे तेव्हा तर अनावस्थ दोष होईल. आणि म्हणून न दाखवले तर त्या ग्रहाती ग्रहरूप मृत्यूपासून नाश होण्यावरच ते अवलंबून आहे. म्हणून तर कुठे मृत्यूचा देखील मृत्यू होईल काय, तेव्हाच ग्रहाती ग्रह रूप मृत्यूचा विनाश होईल. आता नुसताच मृत्यूचा विषय चर्चेत नाहीये, तर मृत्यूचाही मृत्यू होऊ शकतो हा येथे चर्चेचा विषय आहे. त्यामुळे ग्रहातिग्रह रूप मृत्यू आहे आणि त्या ग्रहातिग्रह रूपी असणारा तो मृत्यू आहे त्याचाही मृत्यू आहे, त्याचाही विनाश आहे. आणि या कारणाने या प्रश्नाचे उत्तर देणे हे कठीण समजून विचारत आहे की कोणती देवता आहे बाबा त्याची. तर सिद्धांती म्हणतो की मृत्यूचा मृत्यू तर आहेच, कारण की नंतर त्याच्यात देखील कोणी अन्य दुसऱ्या मृत्यूचे कारण संभव नसते. अनावस्थ दोष, पण या ठिकाणी अनावस्थ दोष होणार नाही का? कारण की जो सर्वांचा मृत्यू असतो त्याच्यासाठी कोणत्या अन्य मृत्यूची संभावना तर असू शकत नाही. त्यावर पूर्व पक्ष म्हणतो परंतु हे कसे जाणले जाते की मृत्यूचा मृत्यू देखील आहे. तेव्हा सिद्धांती म्हणतो की कारण की असे पाहिले जाते की सर्वांचा नाश करणारा होण्याने अग्नी मृत्यूरूप पाहिला गेला आहे. त्यास जलभक्षण करून घेत असतो आणि म्हणून तो अग्नी जो आहे तो जलाचे खाद्य आहे. आणि म्हणून असे समजून घ्या की मृत्यूचा मृत्यू हा जल आहे आणि अग्नी हा मृत्यू आहे. त्या मृत्यूद्वारे संपूर्ण ग्रहातिग्रह समुदाय भक्षण करून घेतला जात असतो. आणि त्या बंधनास नष्ट करून दिल्यावर अर्थात मृत्यूद्वारा त्याचे भक्षण करून घेतल्यावर संसारापासून मुक्ती होणे संभव आहे. बंधन तर अतिग्रह हा सांगितला गेलेला आहे आणि त्याच्यापासून मोक्ष होणे देखील संभव आहे, ही गोष्ट सिद्ध करून दिली गेली. आणि म्हणून त्या बंधनाच्या निवृत्तीसाठी पुरुषाचे श्रवणादी रूप प्रयत्न सफल होत असतात. आणि म्हणून ज्ञानाच्या द्वारे पुरुष पुनर्मृत्यूस जिंकून घेत असतो. या ठिकाणी जलाच्या ठिकाणी त्याने ज्ञान आहे हे सांगितलंय आणि ज्ञानाचं महत्व सांगितलंय. ज्ञान जे आहे ते अज्ञानाला गिळून टाकतं आणि अज्ञानामुळे जो मृत्यू होतो त्या मृत्यूचा मृत्यू होतो. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सर्व बंधनाची निवृत्ती होण्यासाठी पुरुषांनी श्रवणादी रूप प्रयत्न सफल होतो. आणि म्हणून श्रवणाने काय प्राप्त होतं तर ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाने अज्ञान नष्ट होतं. म्हणून अज्ञानरूप मृत्यूचा नाश होतो. म्हणून हे ज्ञान जे आहे ते मृत्यूचा मृत्यू आहे
आणि ज्ञानाने पुनर्मृत्यू जिंकून घेता येत असतो, असा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. तो महत्त्वपूर्ण आहे, म्हणून आपल्याला मृत्यू काय हेही कळायला पाहिजे आणि त्या ठिकाणी मृत्यूचा मृत्यू काय हे समजणं आवश्यक आहे. अगदी व्यवहारात सांगायचं झालं तर माणसं मृत्यूला घाबरतात आणि ते म्हणतात बाबा मृत्यू मला मिळाला नाही पाहिजे, मी जास्तीत जास्त जीवन जगलं पाहिजे, असं जो म्हणत असतो तो, त्याच्या हे लक्षात येत नाही की क्षणप्रतिक्षण मला मृत्यू येतोय. म्हणजे माझ्या शरीरातली जी पेशी आहे त्याच्यामध्ये सुद्धा उत्पत्ती स्थिती लय चालू आहे आणि दर क्षणाला नवीन नवीन पेशी निर्माण होत आहेत आणि दर क्षणाला काही जुन्या पेशी मरतायत. म्हणजे मृत्यूचं तांडव ह्या संबंध देहामध्ये अखंडपणे चालू आहे. पण त्या मृत्यूचा मृत्यू केव्हा होतो? ज्यावेळेस देहावसन होतं. म्हणून देहावसन झाला, शरीराचा त्याग केला आणि शरीरच मृत्यू आहे. त्या मृत्यूचाच त्याग केल्यानंतर मृत्यूचा मृत्यू होतो आणि मनुष्य ज्यावेळेस त्या देहाचा त्याग करतो तेव्हा तो मृत्यूचा मृत्यू प्राप्त करतो. असा हा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी सांगितला आहे. तेव्हा आता याच्या पुढचा भाग जो आहे तो तत्वज्ञानाच्या देहावसनाचा क्रम सांगितला आहे. तत्वज्ञानाचा जो देहावसन होतं ते नेमकं कसं होतं, काय होतं, याचा हा क्रम आहे. हा 11वा मंत्र आहे. तेव्हा मंत्र असा आहे की याज्ञवल्क्येती होवाच यत्रायम म्रियत उदस्मात प्राणाः क्रामान्योह नेति नेति होवाच याज्ञवल्क्ये त्रेय समवनीयन्ते स उच्चवयत्याध्या यत्याध्यात्मो अमृतः मृतः शेतेः. अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क येथे अशा अर्थभागाने त्याला विचारले की ज्या समय हा मनुष्य मरत असतो त्या समय याच्या प्राणाचे उत्क्रमण होत असते का? तर त्यांनी सांगितलं नाही, नाही, नाही. असे यज्ञवल्क्यांनी सांगितले की तो प्राण जो आहे तो इथेच लीन होऊन जात असतो. कारण काय की शरीर जे आहे हे फुगून जातं, अर्थात बाहेरील सर्व वायू जो आहे तो मध्ये खेचत असतो. देह जो आहे तो वायूला खेचत असतो आणि वायूमध्ये शरीरात जाऊन शरीर हे फुगतं आणि म्हणून या ठिकाणी प्राणाचा इथे स्वीकार करून प्राणाचा लीनता या शरीरात झालेली आहे. त्यामुळे तो प्राण बाहेर निघून जातो असं नव्हे. अर्थात वायूसमध्ये खेचत असतो आणि वायूनेच पूर्ण होतो आणि मृत होऊन पडतो. म्हणजे या ठिकाणी त्या प्राणाचा पुरेपूर शिगोशिक तो भरला की त्या ठिकाणी ते शरीर मृत होऊन पडतं. तेव्हा याचा आशय असा आहे की परमात्मा दर्शनरूप परमृत्यूचा द्वारे मृत्यूचे भक्षण करून घेतल्या जाण्यावर तो हा मुक्त होऊन तो मुक्त झालेला विद्वान आहे. तो आता ज्या समयी तो मरत असतो ना त्या समयीच त्या मरणाच्या ब्रह्मवेत्याचे प्राण वाघादी ग्रह आणि नामादी अतिग्रह हे जे सर्व वासनारूप आणि त्याच्यामध्ये स्थित राहून प्रेरणा करणारे आहे, उत्क्रमण करत आहे की नाही हा जो प्रश्न आहे तर त्यावर याज्ञवल्क्याने सांगितलं की नाही, ते उत्क्रमण करत नाही. ते येथेच त्या परमात्म्यामध्येच अभेद्य रूपाने त्याची प्राप्ती होत असते. अर्थात ह्या विद्वानामध्ये हे भूत आणि इंद्रिय वर्ग आपल्या मूलभूत ब्रह्मसत्तेमध्येच एकही भावाने विसृष्ट म्हणजे लीन होऊन जात असतं. जसे की समुद्रामध्ये लाटा, अशा प्रकारे असेच ह्या सर्वदृष्ट्याची ह्या 16 कला पुरुषायण आहेत. अर्थात ते पुरुषास प्राप्त होऊन अस्त होऊन जात असतात. हे अन्य श्रुती देखील ह्या कला शब्दवाच्य प्राणांचा त्या परमात्मामध्ये कसा लय होतो हे त्या ठिकाणीही दाखवलेले आहे. तेव्हा अशा प्रकारे हे दाखवले गेले आहे की तो जो प्राण आहे तो परमेश्वराच्या बरोबरच अभ्यध्यास प्राप्त होऊन जात असतो. तेव्हा जर असे सांगणे आवश्यक आहे की तो मरत नाही, अशी गोष्ट नाही. तर हा मरत तर आहेच, परंतु कारण की तो उच्छून भावास प्राप्त होऊन जातो, अर्थात फुगून जात असतो आणि तो धोकणीच्या समान शरीरात बाह्यवायूने भरत असतो आणि अशा प्रकारे भरून तो मेलेला निश्चेष्ट पडून राहिला दिसतो. तेव्हा या वाक्याचे तात्पर्य असं आहे की बंधनाचा नाश होऊन जाण्यावर मुक्त पुरुषांचे पुढे काही गमन होत नसते. मग तो जिवंत असो का शरीराची मृत अवस्था असो, तो मुक्तच असतो. आपल्या जीवनकालातच सुद्धा तो मुक्तच असतो, असा त्याचा हा मुख्य आशय आहे. त्यानंतर पुढचा जो 12वा मंत्र आहे तो 12वा मंत्र असा म्हणतो की याज्ञवल्क्येती होवाच यत्रायम पुरुषो म्रियते किमेनम न न किमेनम
न जा हत्तीति नामेत्यंतम नामनंताम विश्वे देवा अनंतमेव सदेन स तेन लोकम जयती. अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क्य, असे अर्थभागाने पुन्हा एकदा सांगितलं की ज्या समयी हा पुरुष मरत असतो त्या समयी यास काय सोडत नाही, याला काय धरून जातं आणि काय सोडतं असा अर्थ आहे त्याचा. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतो की त्याला नाम सोडत नाही, नाम अनंत लोकांतच जिंकून घेत असतो. त्याच्यावर काय जातं तर ते नाम जातं. असं याज्ञवल्क्याने सांगितलं की ते त्या जीवाला सोडत नाही. तेव्हा याचा आशय असा आहे की हे याज्ञवल्क्य, असं अर्थभागाने सांगितलं की ज्या समय हा पुरुष मरून जात असतो यास काय सोडत नाही. याज्ञवल्क्याने सांगितलं नाम असं सांगितलं. तात्पर्य असं आहे की हे सर्व जे आहे काय ते लीन होऊन जात असतं, परंतु आकृतीचा संबंध होऊन जात असतो. नाम तर नित्य आहे, ते तर लीन होत नाही, ते अनंतच असते. आणि नित्य होणे हेच नामाचे अनंतत्व आहे. या अनंतत्वाचा अधिकारी जो आहे तो विश्वेदेव देखील अनंतच आहे. आणि म्हणून या दर्शनाने तो अनंत लोक असंच जिंकून घेत असतो. अर्थात नामाचे अनंतत्वाचा अधिकारी विश्वेदेवाच्या आत्मभावाने प्राप्त होऊन त्या अनंत दर्शनाच्या द्वारे ते अनंत लोक असंच जिंकून घेत असतात. असा हा मंत्र आहे. तेव्हा आता पुढे त्यांनी विषय असा घेतलाय की ह्या इंद्रिय अभिमानी देवतांची जी निवृत्तीनंतर अस्वतंत्र करता पुरुषाच्या स्थितीचा विचार केलेला आहे. ह्या सर्व देवता ज्या आहेत, म्हणजे या इंद्रिय अभिमानी देवता असं म्हटलंय, ज्या इंद्रियाच्या अधिष्ठानात असलेल्या आणि इंद्रियाला कार्यरत करणाऱ्या ज्या देवता आहेत, तर त्या देवतांची निवृत्ती जेव्हा होते तेव्हा तो अस्वतंत्र म्हणजे स्वतंत्र नसलेला कर्ता पुरुषाची स्थिती कशी होते त्यावेळेस, तर त्याचा हा विचार इथे केलेला आहे. तेव्हा ग्रहाती ग्रहरूप जे मृत्यूरूप बंधन असतं त्याचे वर्णन केले गेले आहे. त्या मृत्यूची देखील सत्ता होण्याच्या कारणाने त्यापासून मोक्ष होणे हे संभव आहे. तर तो मोक्ष जो आहे तो दीपकाच्या होऊन जाण्याच्या समान ग्रहाती ग्रहरूपाचा हा प्रलय होऊन जात असतो. तो जो ग्रहती सं ग्रहतिग्रह संज्ञक हा जो मृत्यूरूप बंधन आहे त्याचा तो प्रयोजक आहे. आणि त्याचे स्वरूप हे निश्चित करण्यासाठी याज्ञवल्क्य होवाच ही कांडिका आरंभ केली जात आहे. तेव्हा इथे काही ज्ञानकर्म समुच्चयवादी लोक आहेत, ते असं सांगत असतात की प्रयोजकांच्या सहित ग्रहाती ग्रहाचा नाश होऊन जाण्यावर देखील विद्वान मुक्त होत नाही. स्वात्म्याने उत्पन्न उशरस्थानी अविद्येचे द्वार परमात्म्यापासून परिच्छिन्न आणि भोज्य जगतास व्यावृत ते नाम मात्र विशिष्ट विद्वान हे काम आणि कर्माचा उच्छेद होऊन जाण्याने अंतराल अवस्थेमध्ये ते राहत असतात. परमात्मा ऐक्यत्व दर्शनाच्या त्याच्या द्वैत दृष्टीस निवृत्त करायची आहे आणि ह्यामुळे पुढे परमार्थ दर्शनाचा आरंभ करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे ते अपवर्ग हे संज्ञाक अंतराल अवस्थेची कल्पना करून पुढील ग्रंथाचा संबंध आहे. यावर आम्हाला असं सांगायचं आहे की इंद्रियाचा उच्छिन्न होऊन जाण्यावर जो देहहीन होऊन गेला आहे त्याच्याद्वारे परमार्थ दर्शन आणि श्रवण मनन निधिध्यासन कशा प्रकारे केल्या जाऊ शकते यावर ते सांगतात की ज्याचे प्राण लीन होऊन गेले आहेत आणि जे अविशिष्ट नाममात्र राहून गेलं आहे त्याच्या विद्येमध्ये अधिकार असतो. कारण की श्रुतीच्या द्वारे पूर्वी सांगितले गेले आहे की तो मरून पडलेला असतो, परंतु मनोरथ मात्रास देखील ह्या गोष्टीचा उपपादन केल्या जाऊ शकत नाही. आणि जर अशी कल्पना केली जाईल की भोज्यवर्गाने व्यावृत अविद्या मात्र वशिष्ठ अशा ह्या जीवित पुरुषाच्या विद्येचा अधिकार असेल तर हे दाखविले पाहिजे की तो कशा कारणाने भोज्यवर्गास व्यावृत्त होत असतो. जर असं सांगितलं जाईल की ह्याचे कारण समस्त द्वैतक द्वैतकत्व स्वरूप ही आत्मदर्शनाची प्राप्ती असेल तर ह्याच्यापूर्वी त्याचं निराकरण केले जाऊ शकले आहे. कर्मासहित द्वैतेकत्व रूप हे आत्मदर्शनाने संपन्न झालेला हा विद्वान जो आहे तो मृत्यूपश्चात प्राणाचे लीन होऊन जात असतो. या होऊन जाण्यावर अथवा जगदात्म भावास प्राप्त जाईल आणि अथवा हिरण्यगर्भ रूप होऊन जाईल, अथवा जोपर्यंत त्याच्या प्राणाचा लय होणार नाही तोपर्यंत तो जी
जीवित असलेला तो भोज्यवर्गाने व्यावृत्त म्हणजे विरक्त होऊन परमात्मा दर्शनाला अभिमुख होईल. दोन्हीही फल एकाच प्रयत्नाने निष्पन्न होणाऱ्या साधनाने प्राप्त होऊ शकत नाहीत. जर तो प्रयत्न हिरण्यगर्भाच्या प्राप्तीचे साधन होईल तर त्याने व्यावृत्त होण्याचे साधन होऊ शकत नाही. आणि तो परमात्म्याच्या सम्मुख करणे आणि भोज्यवर्गाचा विरक्ती करण्याचे साधन होत असेल तर हिरण्यगर्भाच्या प्राप्तीचे साधन होऊ शकत नाही. कारण की जे गतीचे साधन होत असते तेच गतीच्या निवृत्तीचे देखील साधन होत नसते. ते केवळ त्या गतीचे साधन असे राहते. आणि जर म्हणाल की तो मेल्यानंतर हिरण्यगर्भास प्राप्त होण्याच्या पश्चात लीन प्राण आणि नाममात्र वशिष्ठ होऊन ह्या परमात्म ज्ञानाचा अधिकारी होत असतो, तर आम्हा लोकांसाठी तर परमात्म ज्ञानाचा उपदेश मग तर व्यर्थच होईल. परंतु तद्यो यो देवनाम इत्यादी श्रुतीच्या द्वारे या ब्रह्मविद्येचा उपदेश सर्वच पुरुषार्थ साधनांचे साठी केला गेला आहे. आणि म्हणून ही कल्पना अत्यंत निकृष्ट आणि शास्त्रविरुद्ध आहे. आता आम्ही प्राकृत विषयाचे अनुसरण करून येथे निश्चय करण्याच्यासाठी ही ग्रहात ग्रहरूप बंधन कोणाच्या प्रेरणेने प्राप्त होते यावर ही पुढे श्रुती काय सांगते ते बघा. तेव्हा पुढचा हा मंत्र आहे 13वा मंत्र. या 13व्या मंत्रामध्ये याज्ञवल्क काय म्हणतात ते बघूया आपण याज्ञवल्काच्या बाबतीमध्ये. तर 13वा मंत्र, 3रा अध्याय, 2रा ब्राह्मण आणि 13वा मंत्र. तेव्हा मंत्र असा आहे. याज्ञवल्केति होवाच यत्रास्य पुरुषस्य मृतस्याग्निः वाक्पेति वातं प्राणाश्च चक्षुरा आदित्यं मनश्चंद्रम दिशः श्रोत्रम पृथिवी शरीरम आकाशात्मं औषधी लोमानि वनस्पतिन केशा अप्सु लोहितं च रेतश्च निधीयते वाय तदा पुरुषो भवतीत्याहर सौम्य हस्तमार्त भागावामेव मे वै तस्य वेदिष्यावो न नावेतेति सजन इति तो होत्क्रम्य मंत्रयात मंत्रयांच्या क्रते तौह यदुचतः कर्म हैव यदुश्चतुरथ यत प्रशशं सतुः कर्म हैवै तत् प्रशशं सतुः पुण्ये वै पुण्येन कर्मणा भवतु पापः पापेनिति ततोह जारत्करः व अर्थभाग उपराम. आता या ठिकाणी याचा अर्थ आपण पाहू आणि इथे आपण थांबूया. तेव्हा अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क्य असे अर्थभावाने सांगितले की ज्या समय या मृत पुरुषाची वाक आणि अग्नीमध्ये लीन होऊन जात असतो आणि प्राण जो आहे तो वायूमध्ये लीन होतो, चक्षु जो आहे तो आदित्यामध्ये लीन होतो, मन जो आहे तो चंद्रमामध्ये लीन होतो, श्रोत्र जे आहे ते दिशेमध्ये लीन होतात, शरीर जे आहे ते पृथ्वीमध्ये लीन होतं आणि हृदयाकाश हा भूताकाशामध्ये लीन होते आणि लोम म्हणजे औषधीमध्ये लीन होतं आणि केश हे वनस्पतीमध्ये लीन होतात आणि लोहित आणि वीर्य हे जलामध्ये स्थापित होत असतात. ह्यामध्ये हा जो पुरुष कोठे राहत असतो तर याज्ञवल्क्य म्हणतो की हे प्रियदर्शन अर्थभाग तू मला माझा आपला हात पकडा, आम्ही दोनांचाच ह्या प्रश्नाचं उत्तर जाणतील. असा प्रश्न या जनसमुदायामध्ये करणे इथे योग्य नव्हे. तेव्हा त्या दोघांमध्ये उठून एकांतात विचार केला आणि त्याने जे काही सांगितले ते कर्मच सांगितले आणि ज्याची काही प्रशंसा केली त्या कर्माचीच प्रशंसा केली. तो हा की पुरुष जो आहे तो पुण्यकर्माने पुण्यवान होत असतो आणि पापकर्माने तो पापी होत असतो. यावर मागे जारत्कार अर्थभाव चुप होऊन गेला. आणि त्यानंतर याचा जो आशय आहे आणि विस्तार आहे तो आपण पुढच्या रविवारी पाहूया.